हिवाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हलवे खाण्याची मजाच वेगळी आहे. त्यामध्ये भरपूर जण गाजर हलवा करतात, दुधी हलवा करतात. तर आज आपण अशाच हलव्याचा एक प्रकार आपण बनवलेला आहे, मुगडाळ हलवा. मुगडाळ हलव्या प्रीमिक्स पासून आपण हा मुगडाळ हलवा बनवलेला आहे. अगदी 15 मिनिटात होणारा अगदी सोपी रेसिपी आहे. एकदम छान असा मऊसूत दाणेदार असा आपला हलवा हा बनवून तयार होतो अगदी 15 मिनिटांमध्ये. तर चला तर मग याची आपण रेसिपी बघूया. इथे मुगडाळ हलवा बनवण्यासाठी मी ही पिवळीवाली मुगडाळ घेतलेली आहे. घरातल्या कोणत्याही वाटीने तुम्ही घेऊ शकता. मी ही 1 वाटी घेतलेली आहे. त्यानंतर मी हे स्वच्छ धुवून घेतलं 2 पाण्याने आणि 2 ते 3 तास भिजत ठेवलेली व्यवस्थित अशी. आणि त्यानंतर मी ही सुकवून घेतलेली आहे. पंख्याच्या हवेखाली 2 तास अशी व्यवस्थित अशी कोरडी करून घेतलेली आहे. छान अशी सुकलेली आहे बघा. आता ही आपल्याला ना भाजून घ्यायची आहे. इथे मुगडाळ मी भाजून घेते. भरपूर असं भाजून घ्यायचं. यामध्ये मी तूप नाही घालत आहे, कारण आपल्याला याचं प्रीमिक्स बनवायचंय. तर याचा कलर आपल्याला चेंज नाही करायचा आहे, पण आपल्याला भरपूर अशी भाजून घ्यायची आहे. जेव्हा आपण मुगडाळ ही भाजतो त्यावेळी छान असा एक सुगंध येतो. आणि फ्लेम स्लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि सतत ढवळत राहायचंय. तर ही बघा, इथे आपली डाळ ही छान अशी भाजून झालेली आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. काढून घ्यायची आहे लगेच, कारण पॅन गरम आहे. अजून ती जास्त नाही तर गरम होईल. डाळ थंड झालेली. आता ही मिक्सर मधून काढून घेते आणि ना थोडी जाडसरच अशी वाटायची आहे. जसं आपण थोडा रवा कसा जाडसर असतो ना, तसं आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर मी ही वाटून घेते. हे आता प्रीमिक्स छान तयार झालेलं आहे, मुगडाळ हलवा प्रीमिक्स. तर हे प्रीमिक्स आपण कधी पण वापरू शकतो आणि हलवा बनवू शकतो. तर हे प्रीमिक्स आपल्याला 1 ते 2 महिने आपण काचेच्या बरणीमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये झिपलॉक बॅगमध्ये भरून ठेवू शकतो. तर हे मी ठेवणार आहे तसं. हे आता थोडंसंच बनवलं तर मी याचा हलवा बनवते, पण जेव्हा मी जास्त प्रमाणात बनवते त्या टायमाला मी असं हे बनवून ठेवते. इथे ज्या वाटीने मी मुगडाळ घेतलेली त्या वाटीने 2 वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे, 2 कप एवढं. आणि 1 कप एवढं साखर घेतलेली आहे. आपल्याला त्याचा पाक करायचा नाहीये, फक्त साखर विरघळून घ्यायची आहे. त्यामध्ये टाकायची आपल्याला वेलची पावडर. फक्त साखर विरघळवायची आहे. गोड तुम्ही कमी जास्त करू शकता, जास्त नाही पण कमी करू शकता. काही काही जणांना कमी गोड पण लागतं, पण जे रेसिपीच्या हिशोबाने आहे तेवढं गोड प्रमाणे व्यवस्थित आहे. तर गोडाचं प्रमाण जे आहे ना ते तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडंसं एक उकळी आली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आपल्याला पाक तयार करायचा नाहीये त्याचा. यामध्येच मी टाकणार आहे वेलची पावडर. साखर विरघळते आहे. आणि यामध्येच टाकायचंय. जर समजा तुम्हाला थोडीशी मी वेलची पावडर टाकते आणि यामध्ये केसर टाकणार आहे. केसर ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाकू शकता, नाही टाकलं तरी पण चालेल. थोडंसं मी टाकते, 2 कांड्या एवढं. नाही टाकलं तरी चालेल, थोडंसं बस. 2 ते 3 केसरचे धागे टाकलेले आहेत. एक छान कलर येईल त्याने, यासाठी.
बंद करते। आता आपल्याला ना मूग डाळ जी आहे ना प्रीमिक्स ते भाजून घ्यायचंय। तर इथे मी अर्धा कप एवढं घेतलेलं आहे। वचनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्राम आणि कपानी म्हणाल तर अर्धा कप एवढं। तर मी ह्या कपानेच घेतलेलं सगळं माप। तर आपल्याला तूप टाकायचं आणि ते प्रीमिक्स जे आहे ना ते सगळं थोडं मी बाकी ठेवलंय बघा, थोडंसं 1 चमचा एवढं। आपल्याला हे प्रीमिक्स सगळं आहे ना ते टाकून घ्यायचंय आणि छान असं खरपूस भाजून घ्यायचंय। आपण मूग डाळ पण भाजलेली आहे। आता 5 मिनिटं झालेली आहे। चांगली डाळ आपली व्यवस्थित छान अशी तुपामध्ये परतलेली आहे। प्रीमिक्स जे आपण बनवलेलं आहे ते। आता यामध्ये आपण जे सिरप बनवून ठेवलेलं आहे शुगर सिरप ते तुम्ही टाकायचंय। ते टाकते मी। तसंच आपण ते शुगर सिरप टाकणार तसंच आपल्याला ढवळायचंय। तो त्याचे असे दाणे पडणार बघा, म्हणजे जसं हलवाई स्टाईल मुगडाळ हलवा असतो ना तसा आपला त्याचा टेक्स्चर येणार आहे। आता मंद गॅस करून ठेवायची आहे आणि सगळं तूप आणि आपलं हे शुगर सिरप सगळं व्यवस्थित चांगलं डाळ व्यवस्थित चांगली शिजवायची आहे। त्याच्यामध्ये मी सगळं टाकलेलं आहे आणि ढवळायचंय। तर हे 5 ते 7 मिनिटं असं चांगलं शिजायला द्यायचंय। जोपर्यंत पॅन सोडत नाही हे मिश्रण तोपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचंय। रंग बघा किती छान आलेला आहे। आपण फक्त 2 ते 4 अशा केसरच्या कांड्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये। आता हे ढवळायचंय थोडंसं किंचितसं, कारण गोड असलं की त्याला थोडंसं मीठ थोडंसं टाकायचंय आपल्याला चवीनुसार, थोडंसं मीठ। आता हे ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ना ते तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। काजू आणि बदाम, थोडेसे मी पिस्ता पण टाकते। पिस्ता मी थोडे सजावटीसाठी ठेवलेत। छान असं शिजवून घ्यायचे हा, जोपर्यंत तूप सोडत नाहीये। आता हे बघा आपला छान असा हलवा शिजलेला आहे। पॅनने हे बघा सोडलेलं आहे मिश्रण, म्हणजे आपला शिजून तयार झालेला आहे हलवा हा। तर रेसिपी एकदम सोपी आहे आणि झटपट अशी होणारी आहे। जवळजवळ जर प्रीमिक्स आपला तयार असेल तर 15 मिनिटांमध्ये आपला हा हलवा तयार होतो। आता याला आणखीन चांगलं टेक्स्चर यायला मी घरातली जी आपली मलाई असते ती टाकणार आहे। ऑप्शनल आहे, ती पण टाकली नाही टाकली तरी पण चालेल, पण अजून एक छान चांगलं एक टेक्स्चर येतंय बघा। छान मस्त एक झालेलं आहे। तर मी ही 2 टेबलस्पून एवढी 2 चमचे एवढी हे पूर्ण तयार झाल्यानंतरच टाकायची ही, चांगले टेक्स्चर येण्यासाठी आणि एक हलवा छान लागतो। दुधाची साय आहे घरामध्ये, आपलं दूध असतं त्याच्यावरची मी साय काढलेली आहे ही मलाई। तर हे पण आता 2-4 मिनिटं आपल्याला अशी चांगली परतवून घ्यायचंय, व्यवस्थित मिक्स करायचंय आणि आपला हलवा तयार होईल। मग हे बघा छान असा आपला मस्त मूग डाळ हलवा हा तयार आहे।
एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तर मी आता